नमस्कार. जर तुम्ही महाराष्ट्रात नोंदणीकृत परिचारिका असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आणि हा अत्यंत महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलच्या नियमानुसार मार्च 2027 पर्यंत सर्व नर्सेसला 150 क्रेडिट पॉईंट्स पूर्ण करणे अनिवार्य. जर हे पॉईंट्स पूर्ण केले गेले नाहीत तर आपले रजिस्ट्रेशन नूतनीकरणामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळं हे टाळण्यासाठी आपण कसे पॉईंट्स मिळवायचे याबाबत आज पाहणार आहोत. नमस्कार, स्वास्थ्य दिशा ऑफिशियलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. 150 पॉईंट्सच्या नियमाबाबत सर्वांना सध्या खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत किंवा प्रश्न आहेत. तर आज हे प्रश्न आपण सोडवणार आहोत. चला तर आपण हे व्हिडिओला सुरू करूया. आता आपण सर्वात महत्त्वाच्या विषयाकडे वळूया. ऑनलाईन कोर्सेसची मर्यादा. ऑनलाईन पॉईंटसाठी 2 वेगवेगळ्या परिस्थिती दिल्या आहेत. पहिली परिस्थिती म्हणजे सामान्य नियम. जर तुम्ही iGOT पोर्टल वापरत नसाल तर तुम्हाला 150 पैकी फक्त 20% म्हणजे 30 पॉईंट्स ऑनलाईन कोर्सद्वारे मिळवता येतील. याचा अर्थ उरलेले 120 पॉईंट्स तुम्हाला प्रत्यक्ष CNEला हजर राहूनच मिळवावे लागतील. दुसरी परिस्थिती म्हणजे iGOTचा फायदा. येथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. सध्या स्थितीत iGOT कर्मयोगी पोर्टलवरून फक्त शासकीय कर्मचारीच सर्टिफिकेट मिळवू शकतात. जर तुम्ही शासकीय कर्मचारी असाल आणि तुम्ही iGOT वरून 5 अधिकृत सर्टिफिकेट्स मिळवलेले असतील तर तुमची ऑनलाईन मर्यादा 40% म्हणजे 60 पॉईंट्स पर्यंत वाढवते. यामुळं प्रत्यक्ष CNEला जाण्याचे कष्ट कमी होऊन तुम्हाला फक्त 90 पॉईंट्स ऑफलाईन जमा करावे लागतील. आता सर्वात महत्त्वाची माहिती. महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलच्या कडक मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व नोंदणीकृत परिचारिकांना काही कोर्सेस केवळ ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करणे अनिवार्य आहे. यामध्ये बेसिक लाईफ सपोर्ट म्हणजेच BLS, डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजेच आपत्ती व्यवस्थापन आणि फायर सेफ्टी म्हणजेच अग्निसुरक्षा या 3 विषयांचा समावेश होतो. याबाबतचे महत्त्वाचे नियम लक्षात घ्या. आता पहिले म्हणजे फॉर्मॅट. हे 3ही कोर्सेस तुम्हाला केवळ काउन्सिलने मान्यता दिलेल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरूनच पूर्ण करावे लागतील. यासाठी तुम्हाला कोणतेही ऑफलाईन किंवा फिजिकल वर्कशॉप शोधण्याची गरज नाही. हा नियम काउन्सिलमध्ये नोंदणीकृत सर्व परिचारिकांना लागू होतो. मग त्यांची शैक्षणिक पात्रता काही असो किंवा त्यांचे कामाचे स्वरूप काही असो. त्यामुळं तुम्ही आणि तुमच्या सहकाऱ्यांनी हे 3 कोर्सेस काउन्सिलच्या अधिकृत ऑनलाईन पोर्टलवरून पूर्ण करण्याचे नियोजन करावे. मी 3ही कोर्सेसचा ऑनलाईन लिंक MNC वेबसाईटवर शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु मला एकही लिंक MNC वेबसाईटवर सापडली नाही. बहुतेक येणाऱ्या दिवसात MNC ही लिंक आपल्या वेबसाईटवर टाकू शकते. या व्यतिरिक्त काही विशेष सवलती सुद्धा आहेत. जे लोक PBBSc, MSc किंवा PhD करत आहेत त्यांना कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर थेट 150 क्रेडिट तास मिळतात. त्यांना वेगळे पॉईंट जमा करण्याची कोणतीही गरज नाही. तसेच परदेशातील परिचारिका किंवा महाराष्ट्राबाहेर काम करणाऱ्यांना 100% ऑनलाईन पॉईंटची मुभा देण्यात आली आहे. मित्रांनो, वेळ कोणासाठीही थांबत नाही. मार्च 2027 जवळ येत आहे. शासकीय कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर iGOTचा लाभ घ्यावा आणि खाजगी क्षेत्रातील परिचारिकांनी मान्यताप्राप्त ऑनलाईन व ऑफलाईन वर्कशॉपचे नियोजन करावे. हा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक नर्सिंग ग्रुपवर शेअर करा, जेणेकरून कोणाचेही रजिस्ट्रेशन नूतनीकरण थांबणार नाही. तुमची काही शंका असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारा. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पाहत राहा स्वास्थ्य दिशा ऑफिशियल. धन्यवाद.